आणले पैसे? काय कुठे पैसे? कुठे लपवलेत? अच्छा चेक दिलाय का त्यांनी? कुठे चेक दे ना. लपवलायस का कुठे? ए चेक दे ना. अगं दे ना चेक. ए बाळा चेक दे. दे बाळा चेक दे. नाही काय नाही अगं दे चेक, मला हवाय तो दे. ए ही नाही काय म्हणते? दे ना पैसे. अगं काय विचारतो हवी? तोंड शिवून गप्प का बसलीयस? आणलेस पैसे? नाही आणले. तुझ्या बापाने पैसे द्यायला नकार दिला ना? तुमचं लग्न झाल्यापासून मी बघतेय माझ्या आवीला तुझा बाप पाण्यात बघतोय. म्हणजे तुझ्या भावाचा तुझ्यावर खूप जीव आहे ना? का तुझ्या भावाने कन्व्हिन्स नाही केलं का तुझ्या बापाला? जे माहेर वेळेला कामी येत नाही ना, चुकतो मी अशा माहेरावर. कळलं ना? अवी आजपासून हिचं माहेर बंद. उद्या जर का तुझा आई बाप खपला ना तरी तू माहेरची पायरी चढायची नाही म्हणजे नाही. त्यांनी मला पैसे दिले होते पण मी ते परत केले. काय म्हणालीस? पैसे परत केले? हो, मंदारनी मला 15 लाखाचा चेक लिहून दिला होता. म्हणजे त्यांनी दिला होता चेक, तू परत केलास. तू 15 लाखाचा चेक. ए 15 लाखाचा चेक परत केला? हे इकडे बघ, माझ्याकडे बघ. 15 लाखाचा चेक परत केला का? तू 15 लाखाचा चेक परत केलास? तू 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 दिलेला चेक परत केलास? तू दिलेला चेक परत केलास? तुमच्या सन्मानापेक्षा जास्त मोलाचं दुसरं काही नाहीये माझ्यासाठी. मुद्दाम करतेस तू मामी. आई अजिबात उचलू नकोस. मामीच्या हातून पडलाय, मामीच उचलेल. आज फक्त तुझ्या आईला वाकायला सांगते. पण एक दिवस ज्याने हिला इथे पाठवलंय ना त्यालाही वाकायला लागेल. नकोय मला तुझी पीक. ठेव तुझ्याकडे. माझ्या या हाताने मी माझा संसार मांडलाय आणि तो शेवटपर्यंत मानाने निभावून नेईन. दिव्यानी माझा अपमान केला असता तर ती लहान आहे, माझी वहिनी आहे. विचार करून ती माफ केलं असतं, तिला काही बोलले नसते. पण आई ती यांना नको नको ते बोलली. मला नाही सहन झालं. तुमच्याविषयी मी काही ऐकू शकत नाही म्हणून मी तो चेक फाडून टाकला आणि फेकून आलं तिच्या समोर. अगं तुला स्वाभिमान महत्वाचा होता
नवऱ्याच्या जीवावर बेतलंय त्याचं काही नाही, पण तुला स्वाभिमान बाळगायचं होतं. आई, आपल्याला गरज आहे म्हणून मी ह्यांच्याविषयी काही ऐकून घ्यायचं का? ऐकून घेतलं असतं तर तुझ्या अंगाला काय भोकं पडली असती? अगं नवऱ्यासाठी तू एवढं ऐकून नाही घेऊ शकत. तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर. हे बघ अनु, गरजवंताला अक्कल नसते. उद्या ते भालेरावाने याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर तुझ्या स्वाभिमानाचं मी काही लोट करू. आई, काय बोलताय तुम्ही? माझ्या भरल्या घरी असं अभद्र बोलू नका. काय चुकीचं बोलते ती? काय माहितीये का तुला? रोज जेव्हा मी घरातून बाहेर निघतो ना तेव्हा असं वाटतं शेजारून जाणारी गाडी मला उडवेल की काय. रस्त्यावर लांबून ट्रक येताना दिसला ना, बाजूला गाडी उभी करतो, वाकडी करतो, जाऊ देतो ट्रक. एका मिनिटापेक्षा जास्त समोरच्या माणसाने माझ्याकडे पाहिलं ना तर धडधडतं, भीती वाटते. असं वाटतं हा माणूस भालेरावचा आहे. काय माहितीये तुला मी कसा जगतो, माझ्यावर काय प्रेशर आहे, काय माहितीये तुला? रोज निघताना असं वाटतं की आता मी जिवंत चाललोय, पण येताना माझी बॉडी घरात आली तर. अभि, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचा देवावर विश्वास आहे ना, देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. आई, देव नक्की आपल्याला कसला देव दिला होता देवानी? 15 लाखाचा चेक लिहून देण्याची बुद्धी तुझ्या भावाला देवानेच दिली होती. तू इतकी शाणी, दीड शाणी आहेस ना. याला काय म्हणतात माहितीये? देव देतो आणि कर्म नेता. आता मी त्या भालेरावला सांगितलंय की मी काही करून 24 तासात पैसे देतो तुम्हाला, कारण तू पैसे आणणार होतेस. आता अवघड आहे. नाही काय काय आहे, मी त्या भालेरावला सांगितलंय 24 तासाची मुदत दिली आहे त्यांनी मला. मी हिच्यावर विश्वास ठेवला माहितीये. मी सांगितलं, म्हटलं की नाही मी 24 तासात पैसे देतो. ही गेली, आता हिने पैसे नाही, आता तो जीवे मारणार मला. तो नाही सोडणार मला. 24 तासांची मुदत दिली होती, कसा सोडेल तो मला? हाला फोन आला त्याचा. फोन आला. नाही राघव. हॅलो, ऐक ना प्लीज, काहीतरी नीट सांग मला प्लीज. डोक्याला शॉक देऊ नकोस. नाही शॉक नाही, एक चांगली बातमी सांगायला फोन केलाय, कामाची आहे. म्हणजे काय झालंय? काय त्या भालेरावला पोलिसांनी अटक केलंय. जबरदस्तीची वसुलीची केस केली आहे कोणीतरी. कधी? मलाही आत्ताच समजलंय, पण हा त्याला आत टाकलं एवढं नक्की. हा बोलतोय. काय नाही रे, ही बातमी देऊन ना तू किती मोठं काम केलंस माहिती का तुला? आता हा भालेराव जोपर्यंत आतमध्ये ना तोपर्यंत मला मुदत मिळणार, मी पैसे जमा करणार. लक्षात घे. बरं झाला तो आतमध्ये गेला. थँक्यू सो मच यार, खरंच थँक्यू सो मच. काय रे, काय झालं? भालेरावला पोलिसांनी अटक केली. अगं माझ्यासारखा अजून एका माणसाला त्रास दिला त्यांनी. त्या माणसाने पोलीस कंप्लेंट केली. झालं, पोलिसांनी उचललंय त्याला अरेस्ट मध्ये. अहो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. ए शाणे, तुझा शाणपणा तुझ्याकडे ठेव. जरा काही चांगलं झालं तर मी केलं. ताटवाड्याला घे. तुझी वाट बघून पोटात कावळे कोकलतायत. जा. मी एक काम करतो,
मी आता जेवतो आणि पटकन ऑफिसला पळतो. मला ते लक्षात एक टेंडर आहे, त्या टेंडरसाठी आपण प्रयत्न केले आणि ते टेंडर आपल्याला जर मिळालं ना, झालं, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मिळेल हे अटेंडर तुलाच मिळेल बघ. हा, हे? आई आय एम प्राऊड ऑफ यू. काय ग, काय झालं? तू बाबांसाठी आज जो स्टँड घेतलास, मामी समोर चेक फाडलास तू. माझ्या नजरेत तुझा रिस्पेक्ट आणखी खूप पटीने वाढला. आई, मामीचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता. पिहू, माझं मलाच कळत नाहीये, म्हणजे माझ्यात एवढी हिंमत आली कुठून? माझं मागचं वागणं आठवलं ना तर माझं मलाच नवल वाटतं ग. कदाचित तू सकाळी कविता ऐकली होतीस ना, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर, त्याचा परिणाम असेल कदाचित, पण माझं आजही अविनवर तितकंच निखळ प्रेम आहे. त्या प्रेमानंच ताकद दिली असेल मला. घरी येताना खूप टेन्शन आलं होतं ग की अवी पैशांची सोय कशी करतील, पण बघ ना, माझ्या देवालाच माझी काळजी. त्यानं समोरून मार्ग दाखवला आणि माझ्या घरावरचं आणि अविनवरचं संकट दूर झालं. आई, तू नेहमी घराचा, बाबांचा विचार करतेस, स्वतःचा पण विचार करत जा. म्हणजे काय पिऊ, मी याच घराचा एक भाग आहे ना, या घराची मेंबर आहे. मग या घराचा विचार म्हणजे माझा विचार, हो की नाही? असंच बाबांना तुझ्याबद्दल वाटलं असतं तर? आज तू त्यांचा, या घराचा मान ठेवलास. खरं तर बाबांना आणि आजीला तुझा अभिमान वाटायला हवा होता, तर ते तुलाच नको नको ते बोलले. असं दे का, मला त्याचं काही वाटत नाही, कारण मला खात्री आहे की माझं या घरावर आणि अविनवर किती जीवापाड प्रेम आहे हे त्यांना नक्की कळेल. मला आता एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, मंदार घरी आल्यावर जेव्हा त्याला सगळा प्रकार कळेल तेव्हा काय होईल. दिव्या, आधी बाहेर ये. आले आले काय नंदा, केवढ्यानं ओरडतोयस? काय झालंय? काय झालंय? माझी ताई आली होती. माझ्या ताईचा अपमान केलास तू. तिला आणि तिच्या नवऱ्याला भिकारी म्हणालीस. खरं तेच बोलले मी. भीक मागायलाच आली होती. जस्ट शट अप. या घरची मोठी मुलगी आहे ती आणि माझी मोठी बहीण आहे. या घरावर जितका माझा अधिकार आहे ना, तितकाच तिचा सुद्धा अधिकार आहे. आमच्या बहीण भावंडांमधलं होतं ना, तुला मध्ये नाक खुपसायची काय गरज होती का? आणि तसंही तुझ्याकडे मागितले होते का तिने पैसे? मी तिला पैसे देणार? माय फुट, माइंड युअर लँग्वेज. खरं तर माझ्या ताईचे पाय धरून तिची माफी मागायला हवीस तू. कुठल्या तोंडानं तिच्या समोर जाऊ आता? काय करून ठेवलंयस का तू? मी ताईला फोन करतोय, तू ताईला फोनवर तरी सॉरी म्हण. मी म्हणणार नाही. दिव्या, काहीही झालं तरी मी सॉरी म्हणणार नाही. का अशी वागतेस ग माझ्या अनुची? काय बिघडवलंय तिने तुझं? अगं तिच्या हिश्श्याचेच पैसे दिले होते ना तिला आपण. काय नाही का, साध्या सरळ भाषेत सांगितलेली गोष्ट हिला कधीच कळत नाही. दिव्या, मी तुला शेवटचं विचारतोय, तू ताईला सॉरी म्हणणार आहेस का नाही? ठीक आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या रूम मध्ये जायचं, तुझे कपडे बॅगेत भरायचे आणि कायमचं माहेरी निघून जायचं. बघतेस काय माझ्याकडे? ला जा, चल आवर. तिच्यासाठी तू मला हाकलवणारस का? हो य. एक सून म्हणून तुझा जेवढा या घरावर अधिकार आहे ना, तितकाच अधिकार एक मुलगी म्हणून तिचा या घरावर आहे. आणि तू जर का माझ्या ताईची माफी मागणार नसशील ना, तर तुला या घरात स्थान नाही.
नाही का तू? चल 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 चल. मंदार आई मंदार थांब. एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस. नाही आई, हिला जर आत्ता थांबवलं नाही ना तर इथून पुढे असाच माझ्या ताईचा सतत अपमान करत राहिली बाई, जे मला चालणार नाही. दिव्या, मी आत्ता ताईला फोन करतोय. तू ताईला सॉरी म्हणायचं आहेस. हॅलो. हॅलो पिहू, मामा बोलतोय. अगं ताई आहे का तिथे? मामा, मी पैसे घेतले नाही ना तर चिडेल तो. का नाही घेतलेस ते सांग त्याला. हा बोल मंदार. ताई अगं असं का केलंस तू? तो चेक का फाडलास तू? अरे मंदार, मी पैसे घ्यायला आले खरं, पण मग वाटलं मी उगीच आले. अरे ताई अगं, मी तुला चेक देताना सुद्धा सांगितलं होतं, मी तुला मदत नाहीच करत आहे. हे तुझेच पैसे आहेत, तुझ्या हक्काचे पैसे आहेत, तेच मी तुला देत होतो. हे बघ ऐक, मी आत्ता तुला ते पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय. काय? नाही नाही, नको नको मंदार, तुम्ही एवढं प्रेमाने चौकशी करताय तेवढंच पुरेसं आहे मला. ताई अगं, असं काय करतेस? एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही एवढी मोठी अमाऊंट कुठून आणणार आहात? अरे यांना ज्याला पैसे द्यायचे होते ना त्याला पोलिसांनी अटक केलंय. तो सुटून येईपर्यंत होईल काही ना काहीतरी सोय. हो, चल हे एक बरं झालं. पण तरी पुन्हा अशी काही इमर्जन्सी आली ना तर मला प्लीज फोन कर, मी आहे. ताई, आणि तुला सॉरी म्हणायचं होतं ग. हा म्हणजे आज जे झालं ते व्हायला नको होतं. सॉरी. मंदार, तू का सॉरी बोलतोयस? नाही अगं, म्हणजे खरं तर दिव्यालाच तुला सॉरी म्हणायचं होतं. म्हणजे तिला खरंच खूप वाईट वाटलंय. ती जे काही वागले ना तुझ्याशी, तीच तुझ्याशी बोलतीये. मी तिला फोन देतो. हॅलो. सॉरी. इट्स ओके दिव्या, पण प्लीज यापुढे माझ्या नवऱ्याविषयी किंवा माझ्या सासरच्या माणसांविषयी बोलताना थोडासा विचार कर. तुझ्या आईने आणि भावाने मला तुझ्या पुढे वाकायला लावलं का? आता मी काय करते ते बघच. फक्त मला तशी संधी मिळू दे. दिसत नाही का रे? एवढी मोठी गाडी तुला दिसली ना? अरे एवढी मोठी अरे भाई, हॉर्न नाही लावलाय का? फोन कशाला मारू तुला मी? अरे तुझ्या गाडीचा स्पीड काय होता? काय स्पीड होता? काय तू सांग. अरे एवढा जोरात त्याला उडवलं असतंच तुम्हाला, माहितीये काय? अविनाश पाटकर. आपण ओळखतो का एकमेकांना? अविनाश पाटकर. अरे हो बाबा, अविनाश पाटकर. आव्या.
अविनाश पाटकर. श्रीकांत सावंत, शिर्या कॉलेज. शिर्या, अरे यार अरे क्या बात आहे यार. ए अशी भेट व्हायची होती आपली. बघ ना यार. मला सांग, तू पुण्याला होतास ना? अरे पुण्यात होतो मी. 6 महिन्यापूर्वी माझं प्रमोशन झालं. मी इथे आलो आता. मुंबईत? हो. मुंबईत कुठे? बोरिवली. म्हणजे ठाण्यात काय करतोस? ठाण्याला काम आहे रे एक माझं जरा. क्या बात आहे यार. एवढे दिवस झाले, 6 महिन्यांपासून मुंबईत राहतोय, मला कळवलं नाही. अरे बरं सगळं इथेच बोलणार आहेस का? इथे जवळच एक मस्त ऑसम कॅफे आहे, आपण तिथे जाऊन गप्पा मारू ना. अरे चल रे. अरे एवढ्या दिवसांनी. चल 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 चल. चल काय चल, मी माझ्या गाडीवर येणार आहे. अरे गाडी इथे लाव रे तू. चल. अरे नको ना बाबा, राहू दे ना. मी तुला फॉलो करतो. ते गप्पा मारत जाऊ. फॉलो करतो सर. या आई शपथ, तू जर नसतास ना आज, मग चल चल सरळ जायचंय. सरळ सरळ. क्या बात आहे यार. शिर्या, कॉलेजच्या वेळी ना आपल्याकडे पैसे नसायचे. या अशा महागड्या जागांना आपण फक्त बाहेरून लांबूनच बघायचो. आठवतंय तुला? माहितीये मला. पण त्यावेळेला पैसे नव्हते, पण मनाने आपण श्रीमंत होतो का. ते कॉलेजचे दिवस का सॉलिड होते यार. आता फक्त आठवणीच राहिले. हे जाऊ दे. तुझं काय चाललंय? तू कॉलेजमध्ये एकदम ॲम्बिशियस होतास. काय तर म्हणे स्वतःची कंपनी सुरू करायची होती. जमलं का? 1 मिनिट. तुला काय वाटतं मी काय ॲम्बिशियस नाही आता? आजही मी ॲम्बिशियस आहे आणि माझी स्वतःची कंपनी आहे. कळलं? तुझं काय केलंस? तुझा काय जॉब बीब करतोय? कॉलेजमध्ये असताना तू सिगरेट ओढायचा यार. आता सगळं बंद केलंस, म्हणजे एकदम चेंज ओव्हर. कसं काय? ऍक्च्युली ते आपले एन्जॉय करायचे दिवस होते, त्यावेळेला एन्जॉय केलं. पण खरं सांगू का, माझं लग्न झालं आणि आयुष्यच बदललं माझं. तुला माहिती, बायकोच्या नशिबाने आपलं नशीब बदलतं. माझ्या बाबतीतही तेच झालं. आता हा माझ्या बायकोचा पायगुण समज किंवा लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या येतात ना, त्या हॅपीली ऍक्सेप्ट केल्या यार मी. आणि माझी सगळी मजा मस्ती बाजूला ठेवून मी एक चांगला जॉब पकडला. मग काय जॉबमध्ये प्रोग्रेस होत गेलं आणि आज मी एका बिल्डरच्या फर्म मध्ये MD आहे. बायकोच्या पायगुणाने याची इतकी भरभराट झाली, नाहीतर मी फुटक्या नशिबाचा. माझ्या आयुष्यात अनु आल्यापासून नुसती पलवती लागली मागे. हव्या काय झालं? नाही रे, बॅरल बॉर्न, नाईस प्लेस. एक्सक्यूज मी. हॅलो. सॉरी, मी तुम्हाला फोन केला. तुम्ही बिझी आहात का? हा म्हणजे थोडा आहे, पण बोल ना, तू बोल ना. ते आईंच्या बीपीच्या गोळ्या संपल्यात, जरा आणाल का? हो आणतो ना. अजून काय आणायचं असेल तरी सांग हा मला, बिंदास्त. सगळ्यात महत्वाचं, आज रात्री मी उशिरा येणार आहे, जेवून येईन बाहेरून. तू माझ्यासाठी थांबू नकोस हा. बाय बाय बाय. आय लव्ह यू. आज किती दिवसांनी अविनाश असे प्रेमाने बोलले असतील फोनवर. ते मीटिंग मध्ये आहेत म्हणाले. अविनाशचा मूड इतका चांगला होता, म्हणजे नक्कीच मीटिंग मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडलं असणार. देवी आई, अविनाशच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर.